रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने हे पहा विठ्ठल परम दोहा माधव परम पहा विठ्ठल परम दोहा माधव परम दोहा माधव परम दोहा माधव परम विठ्ठल परम दोहा माधव परम माधव परम दोहा माधव परम हे भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हे तोहा विठ्ठल परम तोहा माधव परम तोहा विठ्ठल परम तोहा माधव परम तोहा माधव परम तोहा माधव परम विठ्ठल परम तोहा माधव परम हे सर्व सुखाचे आगर बापर कुमदेवीवर तोहा विठ्ठल परम तोहा माधव परम तोहा माधव परम तोहा माधव परम विठ्ठल परम तोहा माधव परम तोहा माधव परम तोहा माधव हॅलो 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 हरी हॅलो 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 कुडीची हे कुडा देवी कुळदेवी कुडीची हे कुडा देवी कुळदेवी केली ठावे संताने केली ठावे संताने केली ठावे संताने गेले ठावे संताने गेले ठावे संताने गेले ठावे संताने हा कुडीची हे कुडा देवी कुळदेवी कुडीची हे कुडा देवी केली ठावे संताने केली ठावे संताने केली ठावे संताने गेले ठावे संताने गेले ठावे संताने गेले ठावे संताने हे परवे झाले शरणा गेलो झाले शरणा गेलो परवे झाले शरणा गेलो झाले शरणा गेलो उगाविलो संकाटी उगाविलो संकाटी उगाविलो उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी हे आणि याला रूपा बळे हरिला रूपा बळे आणि याला रूपा बळे हरिला रूपा बळे करुणे खडे हरिदासी करुणे खडे हरिदासी हरिदासी करुणे कळे हरिदासी करुणे कळे हरिदासी करुणे कळे हरिदासी हा परवे झाले शरणा गेलो झाले शरणा गेलो उगाविलो संकाटी उगाविलो संकाटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी हा तुका म्हणे समागमे मने समागमे ना तू प्रेमे लागलो ना तू प्रेमे लागलो प्रेमे लागलो प्रेमे लागलो प्रेमे लागलो प्रेमे लागलो हा परवे झाले शरणा गेलो झाले शरणा गेलो परवे झाले शरणा गेलो झाले शरणा गेलो
उगाविलो संकटी उगाविलो संकटी संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे हा धोपार कुमार धोपार कुमार धोपार कुमार हॅलो मीड द्या थोडा कमी करा कुळीची हे कुळदेवी कुळीची कुळदेवी हो कुळचे कुळदेवी कुळची हे कुळदेवी कुळची हे कुळदेवी कुळचे कुळदेवी कुळचे राम कुळदेवी केली ठावी संताने केली ठावी संताने केली ठावी संताने केली ठावी ठावी संताने परवे झालो शरण गेलो परवे झाले शरणागी केली ठावी संताने केली ठावी संताने परवे झालो शरण गेलो परवे झालो शरण गेलो कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने केली ठावी संतान केली ठावी केली ठावी केली
केली संताने बरबे झालो शरण गेलो बरबे झालो शरण गेलो केली ठावे संताने केली ठावे संताने केली ठावे केली ठावे केली ठावे संताने बरबे झालो शरण गेलो बरबे झालो शरण गेलो हा हा शरण गेलो उगविलो संकटी उगविलो 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 संगरी संगडी संगडी उगविलो 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 उगविलो
उगविलो उगविलो संगती हाय हाय संगती हाय हाय संगती बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो शरण गेलो विठ्ठल टाळी वाजवा. हा हा विठ्ठल 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 टाळी वाजवा. हा हा विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा टाळी वाजवा विठ्ठल 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 हल विठ्ठल 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 वा वाजा हो विठ्ठल 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 वा वाजा करे समाज हो टाळी वाजवा. हा हा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुदेव महाराज छत्रपती शिवाजी महाराज ओम चैतन्य काशीनाथ महाराज की जय. वा वा. कुळीची हे कुळदेवी केली ठावे संताने बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुका मने समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी विठाला हो
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी हा हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. विठाला विठाला हो. असो थोडं पुढं सरका 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 1-1 किलोमीटर सरका पुढं पटकन सरका सरका सरका. थोडं थोडं सारखं सरका सरका. बोलू नका सारखायचं न बोलता सारखा. या कोपऱ्यावर हो बस आता शांत. विठाला 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 विठाला. विठाला हो. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. बोलू नका लाडक्या बहीण हे बोलू नका. 1500 चालू आहेत ना मग बोलू नका. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. किम निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण या पवित्र पावन धर्म मंडपामध्ये विराजित आहात हे तुम्हाला माहिती आहे. परंतु वक्त्याचं सांगण्याचं कर्तव्य ऐका. थोड्या मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही कोंबडी नगरी भगवंताच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने गावकऱ्यांच्या कुशलाच्या मार्गदर्शनाने आणि आमचे हरिभक्त पारायण या पंचकृषीचं भूषण सुदामजी महाराज बाबांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 20 चैतन्य श्री कानिपनाथ महाराजांच्या मंदिराचा वर्धापन दिन निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 20 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी करत आहात. खरोखर मी तर सांगून जाईन नाथ भक्त जो भक्ती करत असेल मायबापांनो जो भक्त माझ्या नवनाथांची भक्ती करत असेल तुम्ही माझ्या नवनाथांना निवडलेलं नाही. माझ्या कानिपनाथांनी तुमच्यावर कृपा केली आणि माझ्या कानिपनाथांनी तुम्हाला निवडलेलं आहे. लोक मला विचारतात महाराज नाथ भक्तीचे फळ काय. काकाजी लोक म्हणतात महाराज नाथ भक्तीचे फळ काय. दादा नाथ भक्तीचे फळ सांगू तुम्हाला. आपला ज्या वेळेला जन्म होतो त्यावेळेला आपल्या कपाळावर लिहिलं जातं. कितव्या दिवशी 5व्या दिवशी ती सटुबाई येते आणि कपाळावर लिहून जाते. आता मला सांगा माता मौल्यांनो ते वाईट लिहिलं तरी ते पुसता येत आणि चांगलं लिहिलं तरी ते पुसता येत नाही. पण आपण जर आपल्या नवनाथांची भक्ती केली आपण जर माझ्या कानिपनाथाची भक्ती केली अरे प्रारब्ध बदलवायची ताकद सुद्धा माझ्या कानिपनाथांमध्ये आहे. लोक विचारतात महाराज हा महाराष्ट्र शांत काय. या महाराष्ट्रामध्ये माऊली ज्ञानोबा तुकोबरायसारखे संत आहेत. या महाराष्ट्रामध्ये नवनाथ ग्रंथासारखा ग्रंथ आहे. या महाराष्ट्रामध्ये नवनाथ संप्रदायासारखा पंथ आहे. या महाराष्ट्रामध्ये पांडुरंग सारखा भगवंत आहे. म्हणून हा महाराष्ट्र शांत आहे. एकाने विचारलं महाराज काय करतात तुमच्या महाराष्ट्राचे संत. ग्रंथ लिहितात आमच्या महाराष्ट्राचे संत. काय करतात तुमच्या महाराष्ट्राचे ग्रंथ. ग्रंथ धावतात माणसाला पंत. काय करतो तुमचा महाराष्ट्राचा पंत. पंत धावतो भगवंत. काय करतो तुमचा महाराष्ट्राचा भगवंत. जन्म मृत्यूच्या दुःखाचा करतो अंत. त्याचं नाव भगवंत पण त्याचा मूळ पाया आहे संत. त्या संतांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. खरोखर माता मौल्यांनो माय बाप्पांनो तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला एक सांगू तुम्हाला मढीला जाण्याची गरज नाही. आज हरिभक्त पारायण गुरुनाम गुरु सुदामजी बाबांच्या या ठिकाणी सांगतोय काकाजींच्या आज्ञेने सांगतोय आज तुम्हाला मढीला जाण्याची गरज नाही. का अरे मढीला जाण्याच्या अगोदर स्वतः मढीचे कानिपनाथ तुमच्या दारासमोर येऊन बसलेले आहेत.
आज नाथ संप्रदाय आणि नवनाथांची भक्ती कलियुगामध्ये फार महत्त्वाची आहे. बघा, ज्या वेळेला द्वापर युग संपत आला आणि भगवान श्रीकृष्णाची द्वारका बुडणार, त्यावेळेला भगवान कृष्णांनी माझ्या गोरक्षनाथांना संकेत दिला, गोरक्षनाथा या द्वारकेला या. आणि माझे गोरक्षनाथ ज्यावेळेला द्वारकेला गेलेत, भगवान कृष्णांनी माझ्या गोरक्षनाथांना उपदेश केला, गोरक्षा इथून पुढची जबाबदारी, कलियुगाची जबाबदारी तुमच्या नवनाथांच्या या ठिकाणी राहील. आणि त्या ठिकाणी कलियुगामध्ये तुम्हाला जर तरायचं असेल तर तुम्हाला नवनाथांच्या भक्तीशिवाय पर्याय नाही. आज लोक म्हणतात, महाराज मला मढीला जायचं आहे, मला माहेंबाला जायचं आहे. पण तुम्ही कितीही ठरवा, मढीला जायचं आहे, तुम्हाला माहेंबाला जायचं आहे, मायबापानं कितीही ठरवा, जोपर्यंत माझ्या मढीच्या कानिपनाथांचं तुम्हाला बोलवणं येत नाही, तोपर्यंत तुम्ही मढीला जाऊ शकत नाही. इरादे बनते हैं, इरादे रोज बनते हैं, इरादे रोज बिगड़ते हैं. अरे मेरे कानिपनाथ बाबा के चरणों में वही जाता है जिसे मेरे कानिपनाथ बुलाते हैं. आपण त्या नवनाथांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. बघा महाराज, एकाने विचारलं, महाराज तुमच्या नाथांच्या झोळीत काय आहे? माझ्या नाथांच्या झोळीत वैराग्य आहे, माझ्या नाथांच्या झोळीत विज्ञान आहे, माझ्या नाथांच्या झोळीत अध्यात्म आहे, माझ्या नाथांच्या झोळीत चंद्र आणि सूर्य आहे, आणि माझ्या नवनाथांच्या झोळीत ब्रह्मा विष्णू महेश आहेत. ती झोळी कधीही कमजोर समजू नका. ती झोळी ज्या दारासमोर जाणार त्या भक्ताचं कल्याण होणार. उदाहरण घ्या काकाजींचंच. अहो 24 माणसांचं कुटुंब एकत्र राहतंय म्हणजे जोक समजू नका. हे तर आपलं नवीनच लग्न झालं का बायको बिटर बाहेर फेकायचं म्हणते, सोपं नाही. या ठिकाणी सुंदर असं आयोजन आहे, सुंदर असं नियोजन आहे. आज मृदंगाला साथ संगत करणारे, ज्यांच्या पकवाजाच्या थापेवर सगळा महाराष्ट्र या ठिकाणी नाचतो, आमचे ऋषिकेशजी महाराज असतील, तसेच टाळ्या वाजवा जोरात सुंदर असं वाजन, तसेच आमचे गायनाचार्य आजीनाथजी महाराज बनकर, वा वा वा, सुंदर महाराज, शुद्ध परमार्थ, तसेच टाळ्या वाजवा जोरदार महाराजांसाठी. तसेच दुसरे वादक आमचे सचिनजी महाराज, दिलीप महाराज, या ठिकाणी सुंदर असं आयोजन आणि सगळ्यात महत्त्वाची साऊंड सिस्टीम. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं भाऊसाठी. आणि ज्यांच्याशिवाय कीर्तनाला रंग नाही ते म्हणजे काका, तुम्हाला आम्हाला काही देता आलं नाही तर देऊ नका बुवा, एवढे 2 गडी आम्हाला द्या. सुंदर असं आयोजन आहे, सुंदर असं नियोजन आहे. महाराज, मंडपाच्या बाहेर सुद्धा पब्लिक आहे, कारण तुमची माझ्या कानिपनाथांवर असलेली श्रद्धा. आज काही ठिकाणी मायबापांनो, काही ठिकाणी भल्ला मोठा मांडो, ऐकायला फक्त 5च पांडव, काय उपयोग आहे त्यांचा. पण या ठिकाणी तुम्ही जेवढे आलात, तुम्ही आलेले नाहीत, स्वतः माझ्या कानिपनाथांनी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. काय वर्णन करावं. अरे कलियुगामध्ये तुम्हाला तरायचं असेल तर माझ्या नवनाथांच्या भक्तीशिवाय पर्याय नाही. लोक म्हणतात काय भेटतं तुमच्या नाथांच्या दरबारात गेल्यानंतर? मी म्हणत नाही, माझे कानिपनाथ म्हणतात, ये नाथों का दरबार है बेटा, जो एक बार आ गया वो खाली हाथ नहीं जाता, ये नाथों का दरबार है बेटा. हा दरबार माझ्या कानिपनाथांचा आहे. इथं जे लागलं ते भेटणार, पण श्रद्धा ही आपल्या अंतःकरणात पाहिजे. बघा महाराज, तुमच्या नवनाथांनी काय केलं? माझ्या नवनाथांनी, वेळ अतिशय कमी राहिलेला आहे, फक्त 1 तास बाकी आहे. माझ्या नवनाथांनी आपल्या काळावर सुद्धा विजय मिळवला. महाराज काही पुरावा द्या. ज्या वेळेला माझे मच्छिंद्रनाथ महाराज आणि माझे गोरक्षनाथ महाराज प्रयागराज भ्रमंती करत करत प्रयागराजला आले, आणि आल्यानंतर माझे मच्छिंद्रनाथ म्हणतायत, गोरक्षा अरे बाबा, तुला माझ्याबरोबर फिरून फिरून फार भूक लागली असन, जा भिक्षा मागून आण. त्यावेळेला माझ्या गोरक्षनाथांनी झोळी घ्यावी आणि त्या गावामध्ये भिक्षाला गेलेत. त्या दिवशी माझ्या गोरक्षनाथांना भिक्षा कोणीही वाढली नाही. माझे गोरक्षनाथ परत आलेत, गुरुदेव आज या राज्यामध्ये आपल्याला भिक्षा कोणीही वाढली नाही. माझ्या मच्छिंद्रनाथांनी बडेबाबांनी डोळे बंद केले आणि योग निद्रेतून बघितलं, त्या ठिकाणी त्या राज्याचा जो मेन राजा होता, तो त्रिविक्रम नावाचा राजा, त्याचं देहावसन झालेलं होतं. मग माझ्या मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, अरे गोरक्षा, या राज्याचा जो राजा आहे, नाव त्याचं त्रिविक्रम,
त्याचं देहावसन झालेलं आहे, तो मृत्युमुखी पडलेला आहे. आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल. आता त्या ठिकाणी माझे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ त्या ठिकाणी निघाले. रस्त्यावर लोक भेटलेत आणि भेटल्यानंतर त्या ठिकाणी विचारायला लागलेत, साधुबुवा कुठून आलात? त्यावेळेला माझ्या गोरक्षनाथांच्या मुखातून शब्द, कारण बंगाल प्रांतातून ते आले होते. बाबा बंगाल फिरून आला रे नाथ बघव्या कपनीवाला, बाबा बंगाल फिरून आला रे नाथ बघव्या कपनीवाला. बाबा मंगल फिरून आला रे नाथ भगव्या कपडेवाला, मंगल फिरून आला रे नाथ भगव्या कपड्यावाला. खरे शिवाचे हाय पुत्र नाही जमले कुणाशी सूत्र, नाथ भक्ती लय पवित्र नाही तंत्र मंत्र. भूत बेताळ घाबरी त्याला रे नाथ भगव्या कपनीवाला, बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपनीवाला. बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपडेवाला, बाबा बंगाल फिरून आला रे नाथ भगव्या कपडेवाला. हो, बंगाल प्रांतातून आलेत. थोडा विकोराव द्या. बंगाल प्रांतातून आलेत आणि आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या वेळेला जिथं सरणावर तो त्रिविक्रम राजा पडलेला होता तिथं माझे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ गेले. गेल्यानंतर सगळे लोक या माझ्या मच्छिंद्रनाथांकडे आलेत पाया पडायला. आणि त्या ठिकाणी माझ्या मच्छिंद्रनाथांनी विचारलं काय झालं. त्यावेळेला माझ्या मच्छिंद्रनाथांची भाषा काही त्यांना कळत नव्हती. हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ हाय गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा आहे लयच निराळी, त्यांची भाषा आहे लयच निराळी. हे बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बाबा बोलतो बंगाली, हे बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, 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 बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा आहे लयच निराळी, त्यांची भाषा आहे लयच निराळी. आदेश सगळ्यांनी अल्लाह निरंजन म्हणायचं. आदेश नाही 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 नाही. आवाज माझ्या मढीच्या कानिदातांपर्यंत गेला पाहिजे. वरती हात करा सगळ्यांनी, बोला आदेश आदेश. हे बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, हे बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. आणि मग त्या ठिकाणी माझ्या गोरक्षनाथांनी विचारलं काय झालं. एक आजोबा पुढे आलेत आणि पुढे आल्यानंतर म्हणतायत बाबा अहो या राज्याचा तो राजा आहे त्रिविक्रम, त्याचं देहावसन झालेलं. अरे जो जीव जन्माला आला तो 100% मरणार आहे. तुम्ही रडता कशाला. अहो या राज्याला त्यांना पुत्र संतान नाही, या राज्याचा कारभार इथून पुढे कोण बघणार. आणि त्यावेळेला माझ्या गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांकडे गेलेत. माझे मच्छिंद्रनाथ म्हणतायत गोरक्षा त्याला जिवंत करता येणार नाही. का. अरे हा मृत्यू त्याच्या प्रारब्धात लिहिलेला होता. गुरुदेव मला काहीच सांगू नका, जिवंत करा त्या त्रिविक्रमाला. त्यावेळेला माझे मच्छिंद्रनाथ म्हणतायत गोरक्षा जर त्रिविक्रम राजाला जर जिवंत करायचं असेल तर मला स्वतःचा देह त्यागावा लागेल. त्यागावं लागेल. किती दिवस. काही दिवस मला स्वतःचा देह त्यागावा लागेल. आणि मग त्याच गावाच्या बाहेर एक महादेवांची मंदिर होतं. त्या मंदिराच्या खाली एक गुफा होता. त्या गुफ्यात आलेत आणि आल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या मच्छिंद्रनाथांनी आपला देह सोडला. मच्छिंद्रनाथांच्या शरीरामधून प्राण निघला आणि त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्राण गेला. त्रिविक्रम राजा सरणावर उठून उभा राहिला. सगळ्या राज्यात आनंद झाला. अरे आपला राजा जिवंत झाला. महाराज त्या ठिकाणी जणू काही दिवाळी साजरी झाली आणि त्या गावातल्या लोकांनी त्या राज्यातल्या लोकांनी सोन्याचा पुतळा तयार केला आणि त्या त्रिविक्रम राजाचा त्या ठिकाणी महाराज अंत्यसंस्कार केला. काही काळ लोटला गेला आणि काही काळ लोटला गेल्यानंतर महाराजच्या राजाची जी पत्नी होती रेवती, त्या मच्छिंद्रनाथांच्या अंशापासून तिला एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव धर्मनाथ.
आणि मग काही काळ ओढला गेला, त्या रेवती राणीला थोडे प्रश्न यायला लागले. अरे, मरण्याच्या अगोदर आपले मालक राजा कधी महादेवाच्या मंदिरात जात नव्हते, कधी महादेवाच्या मंदिरात ते जात नव्हते. महिन्यातून 1-2 वेळेस गेले तर जमायचं, पण हे दररोज त्या मंदिरामध्ये जात आहेत. नेमकी भानगड काय? कारण मच्छिंद्रनाथ हे त्या आपलं देह सुरक्षित आहे किंवा नाही हे बघण्याकरता तिथं जायचे. आणि मग त्या रेवती राणीने 2 दासी पाठीमागं पाठवल्या, जा राजा कुठं जातो ते बघून ये. आणि त्यावेळेला तो त्रिविक्रम नावाचा जो राजा होता तो त्या गुफेमध्ये गेला. आपलं शरीर माझ्या नाथांनी बघितलं. आणि ज्या वेळेला त्या बघितल्यानंतर, आता मला सांगा, एकट्या त्रिविक्रम राजांनी बघितलं का? कोण होतं बाजूला? त्या 2 दासींनी बघितलं आणि इकडे रेवती राणीला जाऊन सांगितलं, रेवती राणी, हा त्रिविक्रम राजा जिवंत आहे, ते फक्त मच्छिंद्रनाथांच्या कृपेमुळे. कस काय? आपल्या राज्याचं फक्त शरीर आहे, पण आत्मा हा मच्छिंद्रनाथांचा आहे. मग त्या रेवती राणीच्या डोक्यामध्ये विचार आला, जर मच्छिंद्रनाथांनी जर आपला आत्मा काढून घेतला तर मला पुन्हा विधवा बनावं लागेल. संध्याकाळची वेळ झाली. त्या रेवती राणीने हातात तलवार घ्यावी आणि तलवार घेतल्याने त्या गुफेत गेली आणि माझ्या मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. नुसते तुकडेच केले का? नाही, ते तुकडे फेकून दिले. आणि ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी माझे गोरक्षनाथ त्या ठिकाणी आले, आपल्या गुरुवर्यांचं शरीर तिथं नाही. माझ्या गोरक्षनाथ म्हणजे माझ्या महादेवाचा एक अंश. अरे, महादेवाचा अंश गोरक्षनाथ लालबुंद झाले. माझ्या गुरुवर्यांचं शरीराचे तुकडे गेले कुठं? हात जोळीमध्ये भस्म होता, भस्म काढला. हा मृत्यूलोक फार धोक्यात होता. दया आली माझ्या महादेवांना. माझे महादेव प्रगट झाले, गोरक्षा, तुमचा अवतार हा मृत्यूलोक सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. तू या मृत्यूलोकाला काही करू शकत नाही. अहो देवा, पण माझ्या गुरूंचे शरीराचे तुकडे, काळजी करू नको. आणि माझ्या पार्वती आई साहेबांनी कालभैरवांना आणि वीरभद्राला सांगितलं, जा माझ्या मच्छिंद्रनाथांचे तुकडे जमा करून आणा. वीरभद्र आणि कालभैरवनाथ पृथ्वीची पूर्ण प्रदक्षिणा केली. माझ्या मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे तुकडे घेतले आणि कैलासावर नेऊन दिलेत. माझ्या गोरक्षनाथांनी ते तुकडे घ्यावेत आणि परत त्या शिवजींच्या मंदिरामध्ये आले. आणि आल्यानंतर माता माऊल्यांनो, मायबापांनो, ते शरीर पुन्हा जोडलं गेलं. महामृत्युंजयाचा मंत्र तिथं सुरू केला, संजीवनी मंत्र मारला आणि माझ्या मच्छिंद्रनाथांच्या शरीरामध्ये प्राण आला. आणि आल्यानंतर माझे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ तिथून निघाले आणि त्या रेवती राणीच्या राज दरबारात गेले. सांगितलं, रेवती राणी, तुझ्या हातून फार मोठं पाप घडलेलं आहे. नाथ संप्रदायाचे सगळ्यात श्रेष्ठ नाथ यांची हत्या तुझ्या हातून झालेली आहे. त्याचं प्रायचित्त म्हणून तुला जो मुलगा झाला धर्मनाथ, 12 वर्षात माझा गोरक्षनाथ भ्रमंती करत 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 याच राज्यात येणार आणि तुझ्या धर्मनाथाला नाथ संप्रदायाची दीक्षा देणार. विठ्ठल माझ्या नवनाथांनी महाराज काळावर सुद्धा विजय मिळवला. आम्ही त्या देवाची भक्ती करतो, आम्ही नाथ भक्त त्या देवाची भक्ती करतो. आमच्या देवांमध्ये, आमच्या कानिप नाथामध्ये मेलेला माणूस सुद्धा उठवायची ताकद आहे, हे लक्षात राहू द्या. जो माणूस कानिपनाथाची भक्ती करत असेल, कधी तुम्ही तंत्रमंत्र विद्येला घाबरू नका. मायबापांनो, जो माणूस माझ्या नवनाथांची कानिपनाथांची भक्ती करत असेल, कुठल्याही तंत्रमंत्र विद्येला घाबरू नका. का? अरे, तंत्रमंत्र विद्येचा बाप आपल्या पाठीमागं आहे, आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. आज नाथ संप्रदायामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नाथ म्हणजे माझे कानिपनाथ आहेत. आणि त्या कानिपनाथांची सेवा या ठिकाणी या परिवारातून घडते. खरंच सोपं नाही महाराज. हा सप्ताह करणं आणि एवढा मंडप आणि एवढं अन्नदान करणं सोपं नाही. गावागावात जर गुरुची माफी मागून बोलतो, गावागावात जर गेलोत ना, अहो या राजकारण्यांमुळे सप्ते बंद पडायला आलेत आपले. आज तुम्हाला सांगून जाईन, राजकारणात परमार्थ असावा, पण परमार्थात राजकारण नसावं. ज्या ज्या वेळेला परमार्थात राजकारण आलं, देव देश धर्माचे त्या ठिकाणी महाराज पाया खचला जातो. आज खरोखर माझ्या नवनाथांपैकी कानिपनाथांच्या मंदिराचा 23वा वर्धापन दिन सोहळा आहे. बघा महाराज, मग कानिपनाथ कसे जन्माला आले थोडक्यात सांगून जाईन. माझे कानिपनाथ
ज्या वेळेला अग्निदेव माझ्या जालिंद्रनाथांना घेऊन भगवान शंकरांकडे गेलेत आणि गेल्यानंतर भगवान शंकर म्हणतात, जालिंदरा ऐक, सत्ययुगाची गोष्ट तुला सांगतो. ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती त्या ठिकाणी तिचं ब्रह्मदेवाचं तेज विस्कळीत झालं आणि ते हिमालयामध्ये एक हत्ती झोपलेला होता. ते तेज त्या हत्तीच्या कानात पडलं आणि त्या हत्तीच्या कानात प्रबुद्ध नारायणचा अवतार या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला गेलं पाहिजे. हो देवा, तो हत्ती कुठं आहे तेवढा आम्हाला सांगा. माझे जालिंदरनाथ त्या हत्तीजवळ आलेत आणि हत्तीजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज बघतात तर काय, तो हत्ती विशाल असा हत्ती बघितला. माझ्या शिवजींनी सांगितलं, जालिंदरा तो हत्ती विशाल आहे, तुला दगाफटका होऊ शकतो, पण ताकद आहे माझ्या नाथांच्या उदीमध्ये. झोळीत हात घातला. तुमच्यापैकी मढीला कोणी गेलंय का? वा 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 वा, मढीला गेलेत किंवा आपल्या या ठिकाणी होम आहे. जर तुम्हाला वाटत असेल आपल्यावर भूत बाधा काही येऊ नये तर माझ्या कानिपनाथांची उदी घरी घेऊन जा. अरे तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. माझ्या कानिपनाथांनी माझ्या जालिंद्रनाथांनी उदी काढली आणि त्या हत्तीवर फेकली. तो विक्राळ असा हत्ती एका सेकंदात जागेवर स्थिर झाला. स्थिर झाल्यानंतर माझे जालिंद्रनाथ त्या हत्तीसमोर गेलेत, दोन्ही हात वरती केले आणि आदेश अलग निरंजन बोलले आणि आतून आवाज आला, गुरुवर हा कानिपा तुमची वाट बघतोय गुरुवर. आणि माझ्या कानिपनाथांनी एखादं लहान लेकरू जसं घ्यावं, माझ्या जालिंद्रनाथांनी माझ्या कानिपनाथांना त्या ठिकाणून काढलं. देव पुष्पदृष्टी करायला हजर होते. का? या महाराष्ट्रामध्ये, या मृत्यू लोकामध्ये आमचा सगळ्यात श्रेष्ठ नाथ कानिपनाथ जन्माला येणार होते. आणि मग स्वर्गातील सगळे देव देविता पुष्पदृष्टी करण्याकरता तयार होते आणि माझ्या कानिपनाथ महाराजांचा जन्म झाला. श्री चैतन्य कानिपनाथ महाराज की ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश, 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 ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. अरे कानिपनाथ महाराजांचा जन्म होतोय, सगळ्यांना आनंद झाला पाहिजे ना. पुरुष मंडळीवरती हात करा. लाडक्या बहिणी 50% आरक्षण आहे. करा, सरळ वरती हात करा. या जगाचा चालक मालकाचा जन्म सोहळा होतोय. एक सारखी टाळी वाजवायची. ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश, 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 ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. कानिपनाथ महाराजांचा जन्म झाला आणि माझ्या जालिंद्रनाथांनी त्या कानिपनाथांना घेतलं, कैलासावर नेलं आणि भगवान शिवजींचं दर्शन घडवलं. भगवान शिवजी म्हणतात, जालिंदरा या तुझ्या कानिपाला तू शिष्य बनून घे, तुला कुठल्याही प्रकारची चिंता राहणार नाही. नाथ संप्रदायामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नाथ म्हणून या कानिपाची निवड होईल आणि जो जो मृत्यू लोकामध्ये जो भक्त आडी अडचणीत असेल, माझ्या कानिपनाथांच्या समाधीवर मस्तक ठेवल्यानंतर त्याची सगळी अडचण दूर होणार. जा या कानिपनाथाला 33 कोटी देवांचं वरदहस्त प्राप्त करून घे. माझ्या जालिंद्रनाथांनी कानिपनाथांना घ्यावं आणि 33 कोटी देवांना आमंत्रण दिलं. सगळे देवी देवता आलेत आणि आल्यानंतर देवी देवतांना जालिंद्रनाथ म्हणतायत, देवता हो, हा माझा शिष्य कानिपा, सगळ्यांनी माझ्या शिष्याला वरदहस्त द्या, वरदान द्या. काही देवांनी मस्करी केली थोडी. काही देव म्हणतायत, जालिंदरा अरे उद्या तू कोणालाही म्हणशील, कोणालाही घेऊन येशील, हा माझा शिष्य, याला वरदान द्या.
असं होऊ शकतं का? आम्ही वरदान देऊ शकत नाही. सगळे देवी देवता आपले विमानामध्ये बसलेत आणि परत वैकुंठाकडे निघाले. माझ्या जालिंदरनाथांना राग आला. माझ्या जालिंदरनाथांनी उदी घेतली आणि त्या विमानावर फेकली. जोरात वारा सुरू झाला महाराज. त्या देवी देवतांचे जे विमानं होते ते डगमग करू लागले. परत एकदा मोहिनी अस्त्र टाकलं आणि स्वर्गातल्या सर्व स्त्रिया त्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये अवतरित झाल्यानंतर ते देवता आहेत ना, ते मोहित झाले. ते देवता त्या स्त्रियांमागं पळायला लागले आणि ते अरण्यातून पळत असताना कोणाचे कपडे फाटले, कोणाचे मुकुट गळून पडले आणि मग माझ्या जालिंदरनाथांनी परत उदी फेकली आणि सगळ्या त्या देवतांना शुद्धीवर आणलं. आणि आणल्यानंतर त्या देवतांना सुद्धा पश्चाताप झाला. अरे आपण जर कानिपनाथांना जर आपण वरदान दिलं असतं, जालिंदरनाथांनी ही फजिती आपली केली नसती. माता माऊल्यांनो, एक काम करा, तुम्ही माझ्या नवनाथांना किती त्रास द्या, माझे नवनाथ तो त्रास सहन करतील. पण माझे नवनाथ आपल्या भक्ताला जर कोणी त्रास देत असतील तर माझे नवनाथ तो त्रास सहन करत नाही, हे लक्षात राहू द्या. अरे 33 कोटी देवांना जिथं झुकावं लागलं, लोक म्हणतात नवनाथाचं वैशिष्ट्य काय, नवनाथ भक्तीचे फळ काय. मायबापांनो, 33 कोटी देवांना जिथं झुकावं लागलं, इथं चुकीला माफी. हा दरबार माझ्या कानिपनाथाचा आहे. विठाला म्हणून माझ्या कानिपनाथांच्या चरणावर डोकं ठेवलं, तुम्ही तुमचं दुःख आणि तुमच्या जीवनाचे सूत्र बदलल्याशिवाय राहणार नाही. महाराज, असं काय आहे तुमच्या कानिपनाथांजवळ? हे आची बैठक न्यारी बसलाय भारी लईच ताटात, देवा मढीचा कानिपनाथ, 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 मढीचा कानिपनाथ, देवा मढीचा कानिपनाथ. महाराज, कानिपनाथांच्या चरणावर जर तुम्ही डोकं ठेवलं तर तुमच्यावर कितीही डोक्यावर पाप राहू द्या, एका सेकंदात बाजूला जातं. ही महती माझ्या कानिपनाथांची आहे. बघा मग महाराज, आज नाथ संप्रदायाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही कीर्तन वारकरी संप्रदायाचे ठेवतायत. ऐका, नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हा वेगळा नाही. आदिनाथ गुरु, बोला बोला, आदिनाथ गुरु मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता. हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता. हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता. मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. हो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, मच्छिंद्रतयाचा. ही वारकरी संप्रदाय ही नाथ संप्रदायाची दुसरी शाखा आहे. कारण नाथ संप्रदायामध्ये
एक गुरु एक शिष्य परंपरा चालू होती आणि मग माझ्या भोलेनाथांना माझ्या भगवान शंकरांना दया आली. अरे ज्या ठिकाणी गुरु जर संपला तर शिष्य हा अंधारात पडेल. मग माझ्या गहिनीनाथांनी माझ्या निवृत्ती दादांना अनुग्रह दिला आणि माझ्या निवृत्तीनाथांनी माझ्या ज्ञानोबरांना अनुग्रह दिला आणि हे व्यासपीठ सगळं मोकळं केलं. म्हणून आपली वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हा वेगळा नसून हा एकच संप्रदाय आहे. विठाला हो. तुम्ही म्हणजे महाराज देव तो वेगळे आहेत, पुरावा द्या. ठीक आहे. पंढरपूरची पहिली वारी करणारे माझे भोलेनाथ आहेत. कोण आहे? पंढरपूरची पहिली वारी करणारे माझे भगवान शंकर आहेत. रंभादिगणाच ती उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. रंभादिगणाच ती जोडोनी हात त्रिशूळ घेऊन आला गिरिजेचा कांत, त्रिशूळ घेऊन आला गिरिजेचा कांत. पंढरपूरचे पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. बघा माझ्या भगवान शंकरांना पंढरपूरला वारी करायची इच्छा झाली आणि भगवान शंकर निघाले पंढरपूरच्या दिशेने. पार्वती आईसाहेब आल्या. का हो देवा कुठं निघाले? म्हणजे पार्वती मला माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याची खूप आठवण येते. म्हणजे मग चाललो पंढरपूरला. म्हणजे का हो देवा तुम्हाला काही वाटतं का? तुम्हालाच वाटतं का वारी करावी? तुम्हालाच वाटतं का पंढरपूरला जावं? आमचा जीव नाही का? त्यावेळेला भगवान शंकर म्हणतात पार्वती आपल्याला गपचूप जावं लागन ना तर तो बाबा उठन. कोण? कोण? गणपती बाप्पा. आणि मग आपलं वाहन काढलं. जगातला असा पहिला देव आहे ज्याचं वाहन नंदी आहे. आणि मग पुढं भगवान शंकर आणि माग पार्वती आई साहेब बसल्या आणि गणपती बाप्पा रडायला लागले. देवा मला पण पंढरपूरला यायचं आहे. मग चल भगवान गणपतींना घेतलं आणि पुढं बसवलं. पुढं गणपती, मध्ये भगवान शंकर आणि मांग पुढं बोला पुढं मध्ये आणि मांग. मग आज जी मोटरसायकल बसायची परंपरा आहे बाबा तीच आहे. पुढं हा गणपती मध्ये भगवान शंकर बोळ दैवत आणि मांग आता काय झालं माहितीये का बाबा काका? लोक असे झालेत हे मोटरसायकलचे जे मेन ऑफिस असतात का शोरूम त्यांनाही वाटतं की लोक आता मॉडर्न झालेत. त्यांनी हळूहळू शीटच कमी केलं. ही परंपरा काही वेगळी नाही. ही ती परंपरा आहे. पुढे गणपती बाप्पा म्हणजे तुमचा पिंट्या म्हणजे महादेव म्हणजे ये आणि मांग पार्वती. पार्वतीचा पदर कधी त्या चाकात गुंतून कधी पार्वती मांग येऊन पडते. हे काय पार्वतीला टाइम वेळ लागत नाही. बघा आणि निघाला नंदी कुठं? पंढरपूरला. आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नंदी आला आणि आल्यानंतर ती गर्दी माझ्या पार्वती आई साहेबांनी बघितली आणि पार्वती आई साहेब म्हणतात देवा आता आपली इच्छा आतमध्ये येण्याची. तुम्ही जगात कुठेही फिरा पंढरपूरला कोण कोण गेले? पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आजही माझ्या पार्वती आई साहेबांचं मंदिर ते त्याचं प्रतीक आहे. पार्वती आई साहेब तिथं उतरल्या आणि तिथं ते मंदिर आहे. आतमध्ये नंदी गेला आणि काही वारकऱ्यांनी पताका आडवा केला. का हो इथं माणसाला माणूस घुसू देत नाही, तुम्ही नंदी घुसवला म्हटले मध्ये. म्हणे मग नंदी बाहेर लावा. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा नंदी हा फक्त महादेवाच्या मंदिरासमोर असतो. पण या मृत्यूलोकामध्ये पंढरपुरामध्ये असं एकमेव मंदिर आहे हनुमंतरायांच्या मंदिरासमोर नंदी आहे. माझ्या महादेवांनी तो नंदी तसा उभा केला. आतमध्ये गेले आणि गेल्यानंतर मायबापांनो गणपती बाप्पा रडायला लागले. देवा आता मी येऊ शकत नाही. मग पंढरपूरला तुम्ही जर कधी गेलेत महाद्वाराच्या अलीकडचा गाभारा तिथं डाव्या हाताला एक चौकोन कलरचं बॉक्स आहे. खिडकी म्हणतो जुन्या टाईपची.
त्या खिडकीमध्ये गणपती बाप्पाला बसवलेलं तुम्हाला अजूनही दिसेल. आणि मेन गाभाऱ्यात माझे भगवान भोलेनाथ गेले आणि गेल्यानंतर या जगाचा चालक मालक भगवान पांडुरंग परमात्म्याने विटीवरून खाली उडी मारली आणि भगवान शंकर असे गुडघ्यावर बसलेत. गुडघ्यावर बसले. भगवान शंकर हसायला लागलेत आणि भगवान श्री पांडुरंग परमात्मा रडायला लागलेत. हार आणि हरा दोन्ही नेत्राचं मिलन झालं आणि मग भगवान शंकर म्हणतात, देवा मला तुमच्यात सामावून घ्या. भगवान श्री पांडुरंग परमात्म्याने भगवान शंकराला घेतलं आणि आपल्या मुकुटात धारण केलं. आजही भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचा मुकुटाचा आकार हा ज्योतिर्लिंगासारखा आहे महाराज. एवढं दोन्ही एकमेकांमध्ये साम्य आहे. मग आज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कुळीची हे कुळदेवी. आज देवीला शरण जातात महाराज. वारकरी संप्रदायामध्ये काही लोकांना शंका येईल, महाराज आज अभंगात जगद्गुरु तुकोबराय देवीला शरण जातात. मग देवीला शरण जातात, मग त्यांच्या भक्तीमध्ये बाधा निर्माण होत नाही का? कारण जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातलं वाक्य आहे, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम. किंवा बोलावं विठ्ठल, पाहावं विठ्ठल, करावं विठ्ठल. मग महाराज वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही संतांचं चरित्र घ्या, नामदेवरायांचं चरित्र, अरे देवाला नैवेद्य खाऊ घालण्याचं कार्य माझ्या नामदेवरायांनी केलं. लोक म्हणतात, महाराज देवाला नैवेद्यच खाऊ घातला का? नाही नाही, हे दूध पियो मोवे गोविंद लाला, दूध पियो मोवे गोविंद लाला, दूध पियो दूध पियो मोवे गोविंद लाला, दूध पियो मोवे गोपाल लाला, दूध पियो मेरो गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. देवाला दूध पाजण्याचं काम माझ्या नामदेवरायांनी केलं. आणि मायबापांनो, परमार्थ याच्याकरताच करावा, माझं नाव लोकांमध्ये निघावं याच्याकरता परमार्थ करू नका. माझं नाव माझ्या कानिपनाथांपर्यंत पोचलं पाहिजे याच्याकरता दादा परमार्थ करा. लोकांमध्ये माझं नाव निघावं, माझं नाव गावात निघावं, माझं नाव तालुक्यात निघावं याच्याकरता परमार्थ करू नका. परमार्थ करायचा शुद्ध अंतःकरणातून. बघा, एक दोन्ही डोळ्याने आंधळे बाबा मडीला माझ्या कानिपनाथांच्या दर्शनाला चालले होते. रस्त्यावर काही टवाळखोर मंडळी बसलेली होती. म्हटले, का रे आंधळ्या कुठं निघाला? म्हटले, माझ्या कानिपनाथांच्या दर्शनाकरता. अरे तू दोन्ही डोळ्याने आंधळ आहेस, तुला काय कानिपनाथांची मूर्ती दिसणार आहे का? त्या आंधळे बाबाने सुंदर उत्तर दिलं, अरे बाबा मी माझ्या कानिपनाथांना बघण्याकरता मंदिरात चाललोच नाही, मी गेलेलं माझ्या कानिपनाथांनी बघावं याच्याकरता मी मंदिरात चाललो. आणि याच्याकरता दादा परमार्थ करा, माझं नाव लोकांमध्ये निघावं. काय झालं काका, एकदा ग्रामीण भागाच्या मंदिरामध्ये एका कार्यकर्त्यांनी त्या मंदिराला फॅन दान दिले, पंखा. त्या पात्यांवर नाव टाकलं यांच्या सौजन्याने. आता ते दान दिलं, गपचिप घरी मारावं ना. त्या फॅनवर लक्ष ठेवायला रात्रंदिवस तिथं पडून. उन्हाळ्याचे दिवस होते, भजनी मंडळ आलं आणि भजनी मंडळ आल्यानंतर भजनी मंडळाने विचारलं, अरे आत्ता आपलं सगळे उन्हाळ्याचे दिवस आहेत, कामकाज सगळं आवरलं गेलेलं आहे, मग चला म्हटले मंदिरात भजन करू. सगळं मंडळ मंदिरात आलं आणि त्याच्यापैकी एक भजनी उठला आणि तो पंखा चालू केला आणि परत जाऊन बसलं. आणि हा ज्याने दिला होता ना फॅन, तो उठला आणि त्यांनी पटकन बटन बंद केलं. त्याने विचारलं, अरे बंद का केला? म्हणे पठ्ठ्यान दिला. अरे पठ्ठ्यान दिला पण बंद का केला? म्हणजे चालू असल्यावर नाव कोण वाचिन? वा अरे वा. हा, याला दान धर्म म्हणता का? नाही नाही, काही काही लोक अलीकडे आहे ना मौन धरतात. मौन बाबा, मौन म्हणजे काय? मौन म्हणजे फक्त देवाशीच बोलणे, फक्त देवाशी बोलायचं, काय नामस्मरण असेल ते करायचं. काही काही पट्टे मौन धरतात आणि आपल्या बायकोला पाठीवर लिहून देतात, आज खायला भजे कर. याच्या बापाने मौन धरलं का? तर एका ठिकाणी मी गेलो, म्हणतात ताई तुम्ही किती भाग्यवान आहात. म्हणे काय झालं बाबा? म्हणतात तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. म्हणे महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊ नका, संध्याकाळी जेव्हा 90 मारून घरी येतो ना बघा त्याचा गंध. एका ताईला म्हटलं, ताई तुम्ही किती नशीबवान आहात, तुमचे मालक रंगपंचमीला मढीला जातात, यात्रेत जातात,
कानिफनाथांच्या पालखीसोबत जातात. म्हणजे महाराज यांच्यात काहीतरी बदल पडावा म्हणून कोंबलं होतं दिंडीमध्ये कानिफनाथांच्या. पण ते कानिफनाथांच्या रथापुढं अर्ध पोत बिस्कुटच जमा करत फिरले आणि त्या नांदात त्यांनी 4 दिवस आंघोळही केली नाही. याच्याकरता दादा परमार्थ करू नका. बघा, देवाने आपल्याला सुंदर असा नरदेह दिलेला आहे. हसत जगलं पाहिजे, हसत मेलं पाहिजे. आपण जन्माला येताना रडत आलो का हसत आलो? तुम्ही रडत आले का? मागचे हसत आले? जोरात बोला, कसे आलो? रडत आलो. पण याच्याकरता आपल्याला जन्म दिलेला नाही. आपण जन्माला जरी रडत आलो पण आपण जाताना लोकांनी आपल्याकरता रडलं पाहिजे एवढं जीवन जगा दादा. असंच जीवन जगा. तुम्हाला सांगतो, फोटो सगळ्यांनी काढला. पासपोर्ट फोटो नाही. आता स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तो फोटोग्राफर काय म्हणतो, प्लीज थोडं रडा. मग स्माईल प्लीज म्हणतो ना. आता मला सांगा, फोटो किती मिनिटाचा काढायचा असतो? 2 मिनिटाचा. 2 मिनिटाचा फोटो काढण्याकरता माणूस 2 सेकंद हसला, त्याचा फोटो किती सुंदर निघतो. तसं माणसाने जीवन जर हसत गमवलं त्याचं जीवन किती सुंदर होईल महाराज. महाराज, फोटोवरून थोडं आठवलं, माणूस व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या प्रोफाईलला जेवढा सुंदर फोटो असतो तो माणूस तेवढा सुंदर कधीच. आणि माणूस आधार कार्ड आणि मतदान कार्डवर जेवढा विचित्र असतो तेवढा तो कधी. चेक करा आधार कार्ड मतदान कार्ड आपले. असं हसत जीवन जगायचं महाराज. बघा, देवाला नामदेवरायांशिवाय करमत नव्हतं, हा भाग सोडून द्या. पण नामदेवरायांना सुद्धा देवाला करमत नव्हतं. अशा वेळेला नामदेवरायांमध्ये आणि देवामध्ये करार झाला. तो करार असा होता, नामदेवा मला तुमच्याशिवाय करमत नाही. म्हटलं, देवा मला पण तुमच्याशिवाय करमत नाही. मग त्यांचा करार झाला, आजपासून तुम्ही मला सोडून कुठं जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठं जाणार. असा करार आपल्यातही होतो नवीन नवीन लग्न झाल्यावर. तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? आणि मग अलंकापुरी निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना तीर्थयात्रा करायची इच्छा झाली. सोबत कोणाला न्यावं? नामदेवरायांकडे. नामदेवराय तीर्थयात्रेला जायचं आहे. हो, गेलंच पाहिजे ज्ञानोबराय. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाय. तव तो फुले स्वैत पाहे तीर्थ यात्रे जाय चुकू नको. तो फुले स्वैत पाहे तीर्थ यात्रे जाय चुकू नको. तव आपले सैत पाये तीर्थ यात्रा जाय चुकू नको. फुले स्वैत पाये तीर्थ यात्रा जाय चुकू नको. जवळे सकळ सिद्ध आहे, डोळे सकाळ सिद्ध चालावया पाये. फुले स्वैत पाये तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. तव तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. गेलं पाहिजे तीर्थयात्रेला. अहो, पण तुम्हाला सोबत न्यायचं म्हणे ज्ञानोबराय, आपलं जमणार नाही. का? कालच देवाचा आणि माझा करार झाला. आजपासून मी देवाला सोडून कुठं जाणार नाही आणि देव मला सोडून कुठं जाणार नाहीत. मग अशा वेळेला ज्ञानोबराय भगवंताकडे गेलेत आणि देवाला म्हटले, देवा तीर्थयात्रेला जायचं आहे. म्हणजे जा. अहो, पण सोबत नामदेवरायांना न्यायचं म्हणे, घेऊन जा. नामदेवराय बाजूला उभी होती. नामदेवराय म्हटले, देवा खोटं कधीपासून बोलायला लागले? म्हणे, निवडून आल्यापासून. कधीपासून बोलायला लागले? भगवंत म्हणतायत, देवा नामदेवा वस्तू द्यायची किंवा नाही हे आपल्यावर असतं, पण घ्यायला साक्षात अलंकापुरी निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय तुम्हाला घेण्याकरता आलेले आहेत. जा तीर्थयात्रेला जा. आणि मग माझे नामदेवराय म्हणतात, देवा तुम्ही म्हणतायत ना मी तीर्थयात्रेला जाणार, पण मी या मृत्यूलोकामध्ये सगळ्या मंदिरात फिरणार. मला ज्या मंदिरात माझा भगवान श्री पांडुरंग परमात्मा दिसणार नाही
त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. न घे मी तयाचे दर्शन घे मी तयाचे कटेवरी करे नाही जा देवाचे कटेवरी करे नाही जा देवाचे अगवी तयाचे दरोज न घेऊ मी तयाचे दरोज कटमर करे रहिया देवाचे तयाचे दरोज न घे मी तयाचे दरोज कटेवरी कर नाही ज्या देवाचे मी न घेत याचे दर्शन. मग एवढा एकनिष्ठ भाव या वारकरी संप्रदायामध्ये आहे, तरी त्याच परंपरेत जन्माला आले तुकोबराय देवीला शरण का जातात? हो महाराज, तुकोबरायांच्या मुखातलं वाक्य आहे, पतिव्रता जैसा भ्रातार प्रमाण आम्हा नारायण पतीचिया मता अनुसरुनी पतिव्रता. किंवा तुका म्हणे पतिव्रता जिची जी खरी पतिव्रता स्त्री असते माता मावल्यांनो, तिची सत्ता ही देवावर असते. पतिव्रता वेगळी आणि पत्नी व्रता वेगळी बरं का. पतिव्रता म्हणजे जी नवऱ्याचं एका शब्दात ऐकते ती पतिव्रता, आणि जी नवऱ्याच्या शब्दाला शब्द विरोध करते ती पत्नी व्रता. फरक आहे माता मावल्यांनो. एक बाई असं काढणं करायला बसली, काढणं कळतं ना तुम्हाला, काढणं करायला बसली. जुने उखळ वगैरे होते, कारण आता बदल झालेला आहे, बदल. आता आजीबाई, तुमच्या काळात पाणी घ्यायला कुठं जावं लागायचं बरं? हा बरोबर आहे का नाही? कुठं जायचं? विहिरीवर. बरं, विहीर गावापासून किती अंतरावर होती? अर्धा किलोमीटर अंतरावर. कष्ट होती का नाही पूर्वीच्या काळी? माठ घेऊन विहिरीवर जायचं, दोर बादलीने ते पाणी काढायचं, ते पाणी आपल्या माठात ओतायचं, तो माठ परत डोक्यावर घ्यायचा, घरी यायचं, आणि तो माठ आपल्या राजनात. कष्ट होते का नाही? आता पाणी पुरवठा विभागाच्या पाईप तुमच्या गल्लीतून गेलेले असतात. लोक 2 वर्षात हुशार झाले, त्या नळ्यांना नळ्या काढल्या. हांडा भरायचं पाणी कुठे गेलं? कुठे गेलं? माठात. 5 वर्षानंतर अजून लोकांनी प्रगती केली, त्या नळ्यांना सुद्धा नळ्या जोडल्या. पाणी कुठे गेलं? कुठे गेलं? आजीबाई, मला काही दिवसानंतर अशी भीती वाटते, लोकांनी एवढी प्रगती केली, एवढी प्रगती केली, एवढी प्रगती केली, डोक्यावरचं पाणी डायरेक्ट माठात गेलं. पण काही दिवसात नवऱ्याने जर बायकोकडे पाणी मागितलं, ती नळी त्याच्या तोंडात कोंबल्याशिवाय राहणार नाही. जीवनात बदल झालेला आहे बघा महाराज. एक बाई काढणं करायला बसली, आणि बसल्यानंतर तिचा नवरा बाहेरून आला, आणि आल्यानंतर तिच्याकडे पाणी मागितलं. अगं ए पाणी दे. एवढी आज्ञाधारक बाई होती. तो मुसळ असा वरती ठेवला, तिथं सोडला. तुका म्हणे पतिव्रता जिची देवावर सत्ता. तो मुसळ तसाच वरती तरंगला ना महाराज. तो परत आला, आल्यानंतर पाणी वगैरे घेतलं. म्हटले अजून काही पाहिजे तुम्हाला? म्हणे काही नाही. म्हणे माझं काम करू? म्हणे बिंदास कर. तो मुसळ घेतला आणि परत काढणं करायला चालू केलं. हे बघितलं शेजारीन बाईने. शेजारीन बाई म्हटले तुझं सगळं बरोबर आहे, पण हे वरती लटकलं कस काय हे सांग म्हटले. अगं त्याच्याकरता नवऱ्याची सेवा करावी लागते. सेवा बघ म्हणे कशी सेवा करते आता घरी जाऊन. माता माऊली आली, आणि आल्यानंतर त्या ठिकाणी नवऱ्याला म्हणते, अय आजपासून तुम्ही कपडे धुवायचे नाही. पुरुष मंडळ बोलत चला, आजपासून तुम्ही भांडे घासायचे. म्हणजे घासतात वाटतं. आजपासून तुम्ही फरची पुसायची. तुम्हाला फक्त काय लागतं ते आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यापर्यंत पोच करू. आणि मग 2 दिवस बिचारीने नवऱ्याची सेवा केली. आणि केल्यानंतर माता माऊल्यांनो 3ऱ्या दिवशी ही माय माऊली काढणं करायला, आणि नवऱ्याला म्हणते, तुम्ही आता बाहेर जा, आणि अचानक यायचं माझ्याकडे पाणी मागायचं.
तो बिचारा बाहेर गेला आणि पहिला पाय दरवाजामध्ये टाकला. अगं हे पाणी पाणी मरेन तर तो मुसळवरती राहायचा आणि ते म्हटलं का दणकन खाली यायचा. त्याचा टाळमेळ बसत नव्हता आणि मग कसा तरी टाळमेळ बसला. अगं हे पाणी दे. तो मुसळ असा वरती तरंगला का बघायला गेली, नाकावर पडलं, नाक तुटलं महाराज तिचं. आहे का, जी खरी पतिव्रता स्त्री असते तिची सत्ता ही देवापर्यंत असते. तुका म्हणे पतिव्रता जिची देवावर सत्ता. मग तुकोबराय म्हणतात आम्हा नारायण तैसा परी. आणि मग तुकोबरायांना साधकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणतायत कुळीची एक कुळदेवी, मग महाराज ती देवी कोणती? ऐका, आमच्या साधू संतांनी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत असताना तीनही लिंगामध्ये भक्ती केलेली आहे. व्याकरणाचा जर विचार केला तर या व्याकरणामध्ये 3 लिंग महत्वाची आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग. बघा मग महाराज आम्हाला नपुसक लिंगातलं वर्णन सांगा. ऐका, सुंदर ते ध्यान. कोणतं ध्यान? ते हा प्रत्यय व्याकरणामध्ये नपुसक आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी, हे झालं नपुसक लिंगातलं वर्णन. मग महाराज पुल्लिंगातलं वर्णन, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे झालं पुल्लिंगातलं वर्णन. आणि स्त्रीलिंगातलं वर्णन, एक एक विठाबाई माझे पंढरीची आई. आमच्या साधू संतांनी भगवंताची भक्ती करत असताना 3ही लिंगामध्ये भक्ती केली. आणि ती देवी कोणती? अभंगाचं पहिलं चरण. हो जय हो. कोळीची कोळ देवी हो कोळीची कोळ देवी महाराजांसाठी.
कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतांनी. अशी जी देवी आहे आमच्या साधू संतांनी आम्हाला माहिती करून दिली. आमच्या साधू संतांनी त्या देवीला नावारूपाला आणलं. बघा आळंदीमध्ये सगळ्या संतांची सभा भरली आणि गोरोबा काका कुंभार प्रत्येकाच्या डोक्यावर थापटणं मारायला चालू केलं. मडकं कच्चं आहे का, कच्चं आहे का, कच्चं आहे का. तशी परीक्षा या लेकरांची सुद्धा होती बरं का. नाही तर काही काही ठिकाणी महाराज आमच्या आळंदीमध्ये झालं ना, शिष्याची ज्ञानेश्वरी पाठ आणि गुरुचा हरिपाठही पाठ नाही. आळंदीमध्ये कंडिशन. पण या लेकरांची सुद्धा हरी परीक्षा होते महाराज. या ठिकाणी येणं, धोतर घालून टाळ वाजवणं पाहिजे तेवढं सोपी गोष्ट नाही. विज्ञानाने मायबापांना एवढी प्रगती केली, विज्ञानाने एवढी प्रगती केली. इकडून ऊसाची मुळी टाका, तिकडून साखरेचं पोतं निघतं. ही विज्ञानाची प्रगती. इकडून ऊसाची मुळी टाका, तिकडून साखरेचं पोतं निघतं. ही विज्ञानाची प्रगती. पण इकडून आगाऊ पोरग वारकरी संस्थेत टाका, 5 वर्षात कीर्तनकार बनून येतं. माऊजी ज्ञानोबारांची पुण्य. सोपं नाही. या लेकरांचं वय बघा, आज 10-12 वर्षाचं एखादं पोरग, 12 वर्षाचं पोरग इथं टाळ वाजते आणि आपलं 12-24 वर्षाचं पोरग घरी दारू पिऊन झोपलंय. या लेकरांमध्ये आणि आपल्यामध्ये एवढाच फरक असतो दादा हो. अशी जी देवी आहे आमच्या साधू संतांनी आम्हाला माहिती करून दिली, ज्ञात करून दिली. बघा आणि मग महाराज पुरावा द्या. अशी परीक्षा या लेकरांची सुद्धा होते. काही काही ठिकाणी शिष्याची ज्ञानेश्वरी पाठ आणि गुरुचा हरिपाठही पाठ नाही. आणि तुम्ही थोडं शाळेकडं जर वळलेत, शाळेत तर एवढी अवस्था गंभीर आहे आपली महाराष्ट्राची शिक्षण पद्धती. आता मला सांगा, शाळेत जे शिकवतात ते या जगामध्ये घडतं का? हा, पण या जगात जे घडतं ते शाळेत शिकवलं जात. शाळेत जे शिकवतात, विशाल कोण, लघु कोण, काटकोण, त्रिकोण, शाळेत सगळेच कोण शिकवले जातात. पण माणसाने माणसाशी कसं बोलावं हा दृष्टिकोन फक्त कीर्तनात शिकवला जातो. या शाळेत जे शिकवतात ते या मार्केटमध्ये घडत नाही, या मृत्यूलोकामध्ये घडत नाही. शाळेत जे शिकवतात आणि या मृत्यूलोकामध्ये जे घडतं ते शाळेत शिकवलं जात नाही. बघा एका ठिकाणी साहेब आलेत आणि आल्यानंतर एका वर्गामध्ये घुसले आणि त्या ठिकाणी साहेबांनी प्रश्न विचारायला चालू केला. बोल ना का फक्त 10 मिनिटं. प्रश्न विचारला. म्हणे तुझं नाव? म्हणे प्रकाश. म्हणे बाळा सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? कुठं झाला रे? वा वा वा. पोरा असं गामगुम झालं ना. पोराला वाटलं कुठं झाला काय माहिती बा, पण मास्टर लोक हुशार असतात. इथं नाही ना कोणी आहे का काका? मास्तर लोक हुशार असतात. मास्तरांनी त्या शिक्षक स्क्वॉडच्या पाठीमागं उभे राहिल्यानंतर त्या साहेबांनी परत प्रश्न विचारला. सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? पोराला काही सांगता येत नव्हतं. गुरुजीच्या खिशात नेमका किल्ल्याचा गुच्छ होता. शिक्षकांनी तो किल्ल्याचा गुच्छ काढला आणि मागून त्या पोराला अशा किल्ल्या. परत साहेबांनी प्रश्न विचारला. सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? म्हणे किल्ल्यात झाला. म्हणे बरोबर आहे, पण कोणत्या किल्ल्यात? आमच्या गुरुजीच्या खिशात आहेत त्या किल्ल्यात. असे जर रत्न आले तर काय भारत महासत्ता होणार आहे का महाराज? या देशाला जर महासत्ता करायचा असेल, पोरं जन्माला घालेल उपयोग नाही, जन्माला घातलेले पोरं विद्वान करून दाखवणं महत्वाचं आहे. तर आपला भारत देश महासत्ता होईल. बघा परत दुसऱ्या दिवशी साहेब आलेत आणि आल्यानंतर म्हणे तुझं नाव? म्हणे प्रकाश. म्हणे बाळा माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो का? विचारा साहेब काय प्रश्न? म्हणे बाळा सांग, 1 रुपयाला 10 आंबे, माझं वय किती? पोराला वाटलं बेरीज करू का गुणाकार करू का वजाबाकी करू. पोराचा काय टाळमेळ बसत. 5 झाले, 10 झाले, 15 झाले, 20 झाले, 25 झाले, 30 झाले, 35, 40, 50 पोरं झाले. कोणाला सांगता येत नव्हतं. मागचे बिचारे झोपलेले असतात. मागचे कोण? शेवटचा बेंच. भाऊबंदकीने उठवलं. म्हणे अय उठ. म्हणे काय झालं? म्हणे साहेब आलेत. म्हणे काय प्रश्न? येऊ दे साहेबांना. तुझं नाव? म्हणे विकी. म्हणे बाळा माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो का? विचारा साहेब. म्हणे बाळा सांग, 1 रुपयाला 10 आंबे, माझं वय किती? म्हणे 50. साहेबाचं वय नेमकं 50च होतं.
साहेबांनी बोलिलं इकडे, डोक्यावरून हात फिरवला. बाळा किती गोड पोरग आहे, किती हुशार पोरग आहे. मास्तर तुमची कंप्लेंट करावं लागेल म्हणे. काय झालं, तुम्ही हुशार पोरं मांग बसवतात आणि ढ पोरं तुम्ही पुढं बसवतात. इकडे बेटा विकी, बाळा गणित कसं काय जुळवलं. काय नाही मास्तर, आमच्या गल्लीत एक हाफमॅड पोरग आहे, त्याचं वय 25 आहे. तुम्ही मला फुल मॅड दिसतंय म्हणून तुमचं वय 50 आहे. असे लेकर जन्माला आले बघा. आळंदीमध्ये संतांची सभा भरली आणि गोरोबा काका कुंभार प्रत्येकाच्या डोक्यावर थापटणं मारायला चालू केलं. मडका कच्चा आहे का, कच्चा आहे का, कच्चा आहे का. सगळे मडके पक्के निघाले आणि नामदेवरायांच्या डोक्यावर थापटणं पडलं आणि नामदेवरायांना वेदना झाल्या. आणि माझे गोरोबा काका म्हणतायत सगळे मडके पक्के, पण एवढं मडकं. नामदेवरायांना राग आला. नामदेवराय म्हणताय, देवा सांग, तू माझ्या हाताने नैवेद्य खातो, तू माझ्या हाताने दूध पितो, मी कच्चा कसा काय. त्यावेळी नामदेवराय म्हणतायत, त्यावेळी भगवंत म्हणतात, नामदेवा तुम्ही अजून गुरु केला नाही, जा औंढ्या नागनाथाला जा, तिथं श्री गुरूंचा अनुग्रह घ्या. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आणि मग नामदेवराय औंढ्या नागनाथाला आलेत. ज्यांना गुरु करायचं आहे त्यांची अवस्था जर बघितली, ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसले होते. नामदेवरायांना राग आला. नामदेवराय म्हणतात, अहो देवाची पिंड आहे ती, पाय बाजूला करा. पाय बाजूला होत नव्हते. नामदेवराय जवळ गेलेत, ते पाय दुसरीकडे ठेवले. झाला काय चमत्कार, तिथंही शिवलिंग निर्माण झालं. एक नाही, दोन नाही, 12 ज्योतिर्लिंग तिथं प्रकट झाले. आणि मग नामदेवरायांना कळून चुकलं, हे देवाच्या मस्तकावर पाय देत नाही, देव यांचे पाय आपल्या मस्तकावर धारण करतोय. ज्या नामदेवरायांना भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं दर्शन ज्या विठोबा खेसरांनी करून दिलं, त्याच नामदेवरायांनी भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं दर्शन रुक्मिणी आई साहेबांना करून दिलं. विठाला महाराज, प्रतिपदा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. प्रतिपदा दिवाळीच्या अगोदरचा पाडवा, काय म्हणतात तिला. त्या दिवशी ओवाळायचं असतं. कोणी कोणाला, नवऱ्याने बायकोला. तुमच्याकडे उलट आहे का ना, आमच्याकडे नाही अशी लाड, तुम्हालाच ओवाळायला लागतं आमच्याकडं. बरं काय असतं माहिती आहे का, प्रत्येक भागाची पद्धती वेगळी असते. 10 किलोमीटर गेले का वेगळा प्रांत. आता काही ठिकाणी वाढण्याची पद्धत असते. आता मला सांगा, तुमच्याकडं काही ठिकाणी अगोदर मीठ वाढतात, काही ठिकाणी भात वाढतात, काही ठिकाणी जिलेबी वाढतात. तुमच्याकडं मीठ. तुमचा ना आमचा थोडा बदल आहे. तुमच्याकडं अगोदर मीठ वाढतात, आमच्याकडं अगोदर पत्रवळी वाढतात. बदल आहे बघा महाराज. ओवाळायचं असतं कोणी कोणाला, महिला मंडळ, हा बायकोनी नवऱ्याला. दिवाळीच्या अगोदरचा पाडवा तिला बलिप्रतिपदा असे म्हणतात. बघा ओवाळायचं असतं. पहिलं जे ओवाळणं होतं ना माता माऊल्यांनो, ओवाळणं म्हणजे नवऱ्याचं आयुष्य वाढावं याच्याकरता. आताचं ओवाळणं गिफ्ट करता, मी तुम्हाला ओवाळणार, तुम्ही मला काय देणार, ओल्या फोकाने आणलं पाहिजे तुला, हा महाराज. आणि रुक्मिणी आईसाहेबांना भगवंताला ओवाळायची इच्छा झाली. रुक्मिणी आईसाहेब भगवंताकडे आले, देवा तुम्हाला ओवाळायचं आहे. अगं ओवाळणा. आणि मग रुक्मिणी आईसाहेब पंच आरतीचा ताट करण्याकरता गेल्यानंतर भगवंतानी थोडा चमत्कार केला. तो चमत्कार असा होता, सगळे भक्त भगवंतानी आपल्या राऊळामध्ये बोलून घेतले. काय झालं का, सगळे भक्त आपल्या राऊळात बोलून घेतले. जसे भगवंत दिसत होते तसेच भक्त दिसायला लागले. आणि मग सगळ्यांना सांगून ठेवलं, आता रुक्मिणी पंच आरतीचा ताट घेऊन येणार, कोणी अजिबात कोणी काही बोलायचं. मी माझं स्वतःचं रूप तुम्हाला या ठिकाणी परिधान करतो, कारण रुक्मिणीची थोडी चेष्टा करायची आहे. आणि मग सगळे दिसायला सारखे. आणि रुक्मिणी आईसाहेब आल्या आणि आल्यानंतर सगळ्यांना बघितलं, सगळे जिकडं तिकडं भगवंत दिसू लागले. याचं वर्णन काकड्यामध्ये केलेलं आहे. जिकडे पावे तिकडे चतुर्भुजा गोपाळ. हे लाजले गे माया, आता कौना ओवाळू, आता कौना ओवाळू. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. जिकडे पावे
आईसाहेब लाजल्या आणि लाजल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबांना कोणाला ओवाळायचं हे संकट पडलं. आता मला सांगा माता मावल्यानो, भाऊबीजचा ताट कुठेही जाऊ द्या, भाऊ किती असतात? आत्या भाऊ, चुलत भाऊ, माम भाऊ, फुई भाऊ, तो ताट कुठेही जाऊ द्या. दुसरीकडे गेलं सांगता येईल चुलत भाऊ, हा ताट दुसरीकडे जाऊ द्या, सांगता येईल का चुलत नवरा आहे असं? रुक्मिणी आई साहेबांना धर्मसंकट पडलं. नामदेवराय यायची बाकी होती, नामदेवराय आले आणि आल्यानंतर रुक्मिणी आई साहेब म्हणतात, नामदेवा याच्यातला आपला देव कोणता आहे ते शोधून दाखवा. नामदेवराय म्हणतात, ज्याच्यासोबत लग्न केलं त्याला न ओळखता येणं याच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट. नामदेवा शहाणपणा करू नको, फक्त देव दाखव. आणि मग नामदेवराय पहिल्या रांगेत गेले, दिसायला सगळे सारखे. दुसऱ्या रांगेत आले, दिसायला सगळे सारखे. अरे दिसायला सगळे सारखे होते, पण भृंग ऋषीने छातीवर मारलेली लात एकट्या भगवंताच्या छातीवर होती, बाकी सोंगाड्यांची. नामदेवरायांनी ते बघितलं. नामदेवराय रुक्मिणी आई साहेबांकडे आलेत आणि सांगितलं, आई साहेब ते शेवटचं गिऱ्हाईक आपलं आहे. म्हणे बघ बरं. म्हणे हो, शंकाच नाही. रुक्मिणी आई साहेब गेल्या अरे भगवंताला ओवाळणं. हे वैजयंती माळगळा श्रवचलांचन, हा श्रवचलांचन विष्णुदास नामा, विष्णुदास नाम येणे दावी लिखून. या ठिकाणी सगळ्यांचा काकडा पाठ आहे म्हणून काही अडचण नाही. तिकडे मुंबई पनवेल त्या कोकणात जर गेलं ना, त्यांच्या चालीही वेगळ्या, त्यांच्या काकड्याचे नियमही वेगळे. एका गावामध्ये आज आपल्यासारखा भव्य दिव्य सप्ताह बसलेला होता आणि त्या सप्ताहाचा असा नियम होता, सकाळी 4 म्हातारे आजोबा काकड्याला उठायचे आणि थंडीचे दिवस. आणि त्याच्यातील एक आजोबाला काही सकाळी जाग येत नव्हती, पण आपल्या काकांसारखे मेनना असले सप्त्याचे ट्रस्टी नाही का अध्यक्ष, त्यांनी काही नियम लावला होता. काका, जे आजोबा सकाळी काकड्याला उठणार त्यांना चहा, बाकीच्यांना चहा. आता म्हाताऱ्या माणसांना एक टायमाचं जेवण नसतं तर चालतं, पण पाहिजे. नेमकं काय झालं, त्या दिवशी मी नेमका मुक्कामाला थांबलो. सकाळी सकाळी जे 4 आजोबा उठायचे ना, 3च उठले आणि काकडा सुरू केला. आणि तिकडं मस्त आयुष्य कुठलेत, पहिले स्टोव होते, पहिले हे गॅस बीस काही नव्हतं. स्टोव सुरू केला, चहा ठेवला आणि 3च कप चहा. आणि मग बाकीच्या आजोबांना काळजी वाटायला लागली, अरे आपला जोडीदार उठला नाही तर थंडीत खडखडून मरण रे. मग अरे उठव, पण काकडा चालू झाला. म्हणे लाव काकड्याला चाल. उठा सकळ जन चाला ठेवले आंदन, घ्या लवकर तोंड धुणं नाही तर जाईन संपूर्ण. म्हातारं उठलं ना महाराज. ऐका, पण या ठिकाणी सगळे अनुभवी गायक आहेत, अनुभवी वादक आहेत. खूप असं सुंदर नियोजन बघा. भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं दर्शन ज्या विठोबा खेचरांनी माझ्या नामदेवरायांना करून दिलं, त्याच नामदेवरायांनी भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं दर्शन रुक्मिणी आईसाहेबांना करून दिलं. म्हणून अशी जी देवी आहे, कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतांनी. आणि मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बरं झालं. साधकाने विचारलं, काय बरं झालं? अभंगाचं 2रं चरण. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संसंगे. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संसंगे.
शरण गेलो उगविलो संकटी. साधकाने विचारलं, महाराज अशी जी देवी आहे ती सहज आली का? अजिबात नाही. आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. आमच्या साधू संतांनी अशी देवी आग्रहाने अट्टहासाने या मृत्यू लोकामध्ये उतरवलेली आहे. अभंगाचा 3 चरणांचा भावार्थ संपवलेला आहे. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबा रखुमाई भजन करू. विठोबा कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान भावे ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज चैतन्य श्री कानिमनाथ महाराज की जय. महिला मंडळ चांगलं भजन केलं तुम्ही. हा फक्त 5 मिनटं तुमचे घेतो, जास्त घेणार नाही कारण वेळ हा भरपूर झालेला आहे. या महिला मंडळ हा पट्टा आहे ना, सगळ्यांनी माझ्या मागे एकदा भजन म्हणायचं. हा सगळा पट्टा तुम्ही म्हणायचं. जो पुरुष म्हटला त्याला त्याच्या शेजारच्या माणसाची शपथ, शेजारच्याने काळजी घ्या. महिला मंडळ वरती हात करा सगळ्यांनी. फक्त महिला मंडळ म्हणणार. हा ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. हे ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. हो, एक बाई खालच्या गलीला भांडायला लागली तर 4थ्या गलीला आवाज जातो. हा थोडा जोरात. ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. वा वा. बघा तुमच्या पार्टीचा उमेदवार डिपॉझिट जप्त होऊ देऊ नका बुवा. पुरुष मंडळीवरती हात करा सगळ्यांनी. सगळे सगळे तिकडे मागं बांगलादेशातले. ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. हे ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. हा ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. शाबास. आता सगळ्यांनी तन मन धनाने सगळ्यांनी हात करा. हा छान. शूटिंग घ्या एकदा. सगळ्यांनी वरती हात करा. हँड्स अप. एकदा काय झालं काका, मी तुमचं नाही आम्ही सांगतोय. हा वरती. शाबास. मोठ्या प्रेमाने माझ्या कानिमनाथात नाथांचं भजन करायचंय. हा ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. हा ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश.
बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की कसं वाटतंय आता मग या ठिकाणी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, या दरबारामध्ये तुम्ही आल्यानंतर या दरबारातून तुम्ही खाली हाताने जाऊ शकत नाही. एक काम करा, विश्वास माझ्या कानिपनाथांवर ठेवा, विश्वास कर्मावर ठेवा. एक ना एक दिवस माझे कानिपनाथ तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. कारण दादांनो, माझ्या कानिपनाथ महाराजांची भक्ती तुम्ही कमी समजू नका. तुम्ही जेवढी भक्ती कराल त्याच्यातून 10 पटीने फळ माझे कानिपनाथ दिल्याशिवाय राहत नाही. जर माझ्या नवनाथांवर विश्वास नसेल तर एक काम करा, कधीतरी मढीला जा आमुषाला, कधीतरी माहेंबाला माझ्या मच्छिंद्रनाथांकडे जा आणि गेल्यानंतर लाखो भाविक त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यापैकी एका तरी भाविकाची गाठ भेट घ्या आणि सांगा, अहो बाबा तुमच्या जीवनामध्ये असा काय परिवर्तन झालं, तुम्ही मढीला कानिपनाथांच्या चरणावर आलेत. त्याच्या तोंडातून एकच शब्द पडेल, महाराज जिथं विज्ञान संपतं, जिथं डॉक्टर संपतात, तिथं माझ्या कानिपनाथांची उदी कामाला येते. म्हणून अशीच भक्ती या ठिकाणी तुमच्या हातून हो, ही विश्व माऊली ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना करतो आणि कानिपनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. हे रोपटं या ठिकाणी आमच्या पंचकृषीमध्ये हे युलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. या महाराष्ट्रामध्ये एक दिवस आपला सप्ताह चांगल्या पद्धतीत गाजल्याशिवाय राहणार नाही. आज 20 वर्ष आपल्या सप्त्याला पूर्ण होत आहेत. नशीबवान आहेत तुम्ही, खरोखर नशीबवान आहेत महाराज. कारण नवनाथांच्या चरणी एकदा माझ्या नवनाथांच्या कानिपनाथांच्या समाधीवर नतमस्तक झाले महाराज. ही आपली अनंत जन्माची पुण्याई लागते. आज खरोखर 20 वर्ष, 20 ना 23 हे 20वे नाही मंदिराचा 23वा वर्धापन दिन. खूप सुंदर असं आयोजन नियोजन आहे. खरोखर सगळ्यात जास्त वर्णन करावं खरोखर महाराज बाबा तुमचं. महाराज वय सांगितलं बाबांनी मला. काय वय म्हटले बाबा? 85 वर्ष. महाराज ही सगळी कानिपनाथांची कृपा आहे. आणि दुसरं वर्णन करावं आमच्या काकांचं. काकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराज हा मंडप देव देश धर्माची ताकद आहे. देवदेव धर्माची ताकद आहे. आपला नाथ संप्रदाय, आपले सगळे भाविक सगळे एकोप्याने राहिले पाहिजे, त्याच्याकरता भव्य दिव्य स्वरूपामध्ये काकांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. अशी सेवा माऊली कानिपनाथ काकांकडून करून घेऊ. आणि सगळ्यात मोठे एक भाग्य तुमच्या नगरीचं, आपल्या गावाची त्यांची स्वतःची धर्मशाळा माझ्या मढीमध्ये विराजित आहे. अरे दर आमोशाला लाखो नाथ भक्तांचे पाय त्या धर्मशाळेला लागतात. ही खरोखर माझ्या कानिपनाथांचीच इच्छा असेल. कारण एवढं भव्य दिव्य मंदिरात जर गेलं ना महाराज, जे चैतन्य माझ्या मढीच्या कानिपनाथांच्या मंदिरात गेल्यावर होतं तेच चैतन्य या ठिकाणी माझ्या कानिपनाथांच्या दरबारात आहे. एक वेळेस विश्वास ठेवून बघा माझ्या कानिपनाथांवर. महाराज एवढा विश्वास ठेवा. माझ्या कानिपनाथांच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतर अरे जग तुमचा विश्वासघात करू शकेल, पण माझ्या कानिपनाथांच्या दरबारात तुमचा विश्वासघात कधीच होऊ शकत नाही. कधीच तुमचा विश्वासघात होणार नाही. मायबापांनो, लोक रंग बदलतात. मायबापांनो, लोक रंग बदलतात, पण माझे कानिपनाथ आपलं नशीब बदलवतात, हे लक्षात राहू द्या. म्हणून नाथांच्या चरणी विलीन व्हा. असंच हे रोपटं गगनापर्यंत पोचो ही कानिपनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरांच्या चरणी, कानिपनाथांच्या चरणी, नवनाथांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला साथ देण्याकरता सुंदर असे गायक, सुंदर असे मृदंगाचार्य, आमचे पेटी मास्तर बाबा, साऊंड सिस्टीम, आयोजक नियोजक, खूप असं छान पद्धतीचं एवढ्या पंचकृषीमध्ये असा सप्ताह नसन असा भव्य दिव्य स्वरूपामध्ये तुम्ही सप्ताह करून दाखवलेला आहे. खरोखर या परिवाराच्या हातून असाच नामयज्ञ सोहळा अखंड चालू राहो. आणि नवनाथ पारायण 105 लोक माझ्या नाथ संप्रदायाच्या नवनाथ पारायणाला बसलेले आहेत. एक तुम्हाला हात जोडून विनंती करतो, यावर्षी 105 आहेत ना, पुढच्या वर्षी सगळ्यांनी ताकदीने 501 लोक पारायणाला बसायचं आहे.
कारण नवनाथांचा ग्रंथ कमी समजू नका. नवनाथांचा ग्रंथ हा वाचल्यावरच आपल्याला कळतो. त्या नवनाथ ग्रंथाचं पारायणच करावं लागतं. जर नवनाथांचं ग्रंथांचं पारायण केलं तुमच्या केसाला सुद्धा माझे नवनाथ धक्का लावू देत नाही, हे लक्षात राहू द्या. ज्ञानेश्वर माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली चल दे बोलिले पुरे देवा पुढे उत्तरे. क्षमा अपराध महाराज ओ नाही मचारिला अधिकार व्यापुला. क्षमा अपराध महाराज तुकामणे ज्ञानेश्वरा राखावया वेदिरा. क्षमा अपराध महाराज ऐका ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. हो ऐका. आजचं कीर्तन हरिभक्त परायण धर्मभूषण निलेश महाराज चव्हाण यांनी या ठिकाणी सुंदर असं कीर्तन केलं. चैतन्य काणिपनाथ मंदिर ट्रस्ट कुंबळे यांच्यातर्फे आपण त्यांचा ऋणनिर्देश व्यक्त करू.